मला वाटतं भावनेच्या राजकारणाची सुरुवात स्वतः अजित पवारांनी सुरू केली. पहिला गोल त्यांनी केला असं मला वाटतं. ह्या पद्धतीचा सेल्फ गोल म्हणजे रामायणातलं गुढी जसं वातावरण तसं ताई म्हणायच्या माझा दादा, ते म्हणायचे माझी ताई. पण महाभारताचं स्वरूप आता परत बारामतीतच राजकीयदृष्ट्या अनुभवाला येत आहे. जसं भाजप गेल्या अनेक वर्षापासून म्हणतंय की ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती, तो स्थायिक यंदा होईल असं लोकांना वाटलं होतं. पण परत एकदा पवारांनी राजकीयदृष्ट्या मतभेद असं सांगितलं खरं, पण खासदार झालं तर परत पवारांच्याच घरातलं होणार आहे. म्हणजे स्वतः तेच म्हणतात की सेल्फी काढून कुठं विकासाचं काम होतं का, त्याला विकास करायला पाहिजे. आता स्वतः अजित पवार जर 2009, 14, 19ला सुप्रिया सुळेंसाठी जर मतदान मागत असेल तर अचानक विकासाचा असा काय अनुशेष आला की त्याच्यावर बोलावं लागलं. नेत्यांची दिलजमाई झाली, कार्यकर्त्यांची मतदारांची कुठं झाली. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. महाराष्ट्रात लोकसभेची तयारी सर्व पक्षांकडनं जोरदार सुरू झालेली आहे. वातावरण तापलेलं आहे, वातावरण निर्मिती झालेली आहे. पण महाराष्ट्रात आता एका मतदारसंघाबाबत खूप चर्चा चालू आहे. तिथलं वातावरण खूप तापलेलं सुद्धा आहे आणि तो मतदारसंघ म्हणजे बारामती मतदारसंघ. या मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते, अशी सगळी शक्यता आहे. आणि याच मुद्द्यावर आपण आज चर्चेला भेटलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत राजकीय अभ्यासक शशांक मोहिते सर. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार सर, पहिला प्रश्न ऑफकोर्स असाच आहे की बारामती कोणाची? राजकीयदृष्ट्या म्हणाल तर बारामती 1967 पासून पवारांचीच आहे. त्यानंतर अनेक वेळा अनेक विरोधकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये पर्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु विधानसभा लोकसभा निवडणुकीत तरी सुद्धा त्यांना तशा पद्धतीचं यश मिळालेलं नाही. त्यामुळे बारामतीवर राजकीयदृष्ट्या म्हणाल तर अजून तरी पवारांचंच पूर्ण वर्चस्व आहे. कोणत्या पवारांचं असं मला विचारावं लागेल आत्ता, कारण का कदाचित अशी शक्यता निर्माण होऊ शकते सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे. त्यामुळे काय वाटतं तुम्हाला, कोणत्या पवारांकडे बारामती राहण्याची शक्यता आहे? आता मला हा प्रश्न असा आहे जो आपण बऱ्याच अनादी कालापासून कुठल्याही एखाद्या प्रश्नावर म्हणताना म्हणतो की कोंबडी अगोदर का अंडा अगोदर, तसा विषय आहे. कारण 67 पासून शरद पवार हे बारामतीच्या राजकारणाच्या माध्यमातून सक्रिय झाले आणि 1991ला जेव्हा त्यांना स्वतःचा राजकीय उत्तराधिकारी निवडायचा होता तेव्हा त्यांनी अजित पवार यांची लोकसभा उमेदवार म्हणून निवड केली होती. त्यामुळे त्यानंतरच्या काळातसुद्धा जरी अजित पवार अगोदर खासदार म्हणून, नंतर परत ते विधानसभेत परत आले, नंतर आमदार म्हणून सातत्याने निवडून येत आहेत, तरी हे दोघं वेगळे आहेत असं म्हणणं थोडं अवघड जात होतं. कारण जसं अजित पवार बारामतीच्या नंतर जिल्ह्याच्या नंतर राज्याच्या राजकारणात सक्रिय होत गेले, त्याच वेळेला स्वतः शरद पवार हे दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होते. त्यामुळे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली अजित पवार हे राष्ट्रवादीच्या माध्यमातून, त्यापूर्वी काँग्रेसच्या माध्यमातून काम करत होते. हा प्रश्न आत्ता निर्माण झाला आहे की नेमकी कोणत्या पवारांची. यापूर्वी मात्र हे सगळं एकत्रच होतं. बरोबर. सर, बारामतीकरांच्या दृष्टीने शरद पवार असोत किंवा अजित पवार असोत, दोघंही फार महत्त्वाच्या व्यक्ती आहेत आणि भावनिकदृष्ट्या दोघांचंही नातं बारामतीकरांसोबत आहे. तर अजित पवार त्यांच्या सभांमधनं वेळोवेळी असं सांगत आलेले आहेत की ही निवडणूक भावनिक पातळीवर लढवली जाईल, भावनिक आवाहनं केली जातील. तर तुम्हाला काय वाटतं, ही निवडणूक भावनिक पातळीवर वर्कआउट होईल? म्हणून निवडणुकीमध्ये राजकीयदृष्ट्या अनेक मुद्दे महत्त्वाचे असतात. त्याच्यामध्ये विकासाची कामं किंवा जो बॅकलॉग आहे त्याच्यावर चर्चा होत असते आणि कळत नकळत एक इमोशनल अपील होत असतं. म्हणजे कुठलाही राजकीय नेता इमोशनली लोकांना अपील करण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्याचा एक राजकीय मुत्सद्दीपणा असतो. पण मला इथं थोडंसं असं वाटतं आहे की स्वतः अजित पवार गेल्या अनेक सभांमधून असं म्हणत आहेत की भावनेचं राजकारण समोरनं केलं जाईल. अजून तरी तसं शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडनं तशा पद्धतीचं कुठलं पाऊल उचललेलं फार दिसलं गेलं नाही. त्यामुळे अजित पवार जेव्हा म्हणतायत की ते भावनेचं राजकारण करतील आणि सगळे कुटुंबीय कदाचित माझ्या विरोधात उभे राहतील, त्यामुळे तुम्ही मला पाठीशी उभं राहा, तर मला वाटतं स्वतः अजित पवारच आता भावनेला हात घालतायत असं मला वाटतं की मी कदाचित कुटुंबामध्ये त्या पद्धतीने एकटा पडतोय, सगळे माझ्या बाजूला आणि मी एका बाजूला असं झालो आहे, त्यामुळे तुम्ही आहात तर तुमच्या जोरावर मी करू शकेल. आणि त्याच वेळेला अजित पवार दुसरंही आवाहन करतायत की जर लोकसभेला माझ्या विचाराचा उमेदवार निवडून दिला नाही तर विधानसभेला मी उभं राहणार नाही. मला वाटतं भावनेच्या राजकारणाची सुरुवात स्वतः अजित पवारांनी सुरू केली. पहिला गोल त्यांनी केला असं मला वाटतं. ह्या पद्धतीचा सेल्फ गोल. बरोबर सर. कुटुंबाचा मुद्दा निघाला आहे म्हणून हा प्रश्न विचारतो की सुप्रियाताई म्हणतात की कुटुंबात फूट पडलेली नाही आहे, तर राजकीय मतभेद आहेत. तर ओव्हरऑलच या सगळ्या पक्षफुटीचा, कुटुंबातल्या भावनिक राजकारणाचा पवार कुटुंबियांना, त्यांच्या राजकीय भवितव्याबाबत काही परिणाम होईल पवार कुटुंबियांवर?
ऑब्व्हियसली होईल. कारण असं आहे की ह्यापूर्वी असं म्हटलं जायचं की जसं आपण म्हणतो सारी धून एक तरफ जोरू का भाई एक तरफ, तसं महाराष्ट्रात किंवा देशामध्ये अनेक राजकीय घराण्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची फुटीची बीजं जेव्हा पेरली जात होती, त्यावेळेला बारामतीत मात्र पवार कुटुंबियांच्या एकतेला, त्यांच्या एकजुटीला धक्का लागणार नाही अशा सगळ्यांच्या तशा पद्धतीच्या कल्पना होत्या. म्हणजे रामायणातलं गुढी जसं वातावरण तसं ताई म्हणायच्या माझा दादा, ते म्हणायचे माझी ताई. पण महाभारताचं स्वरूप आता परत बारामतीतच राजकीयदृष्ट्या अनुभवाला येत आहे. त्यामुळे पवार विरुद्ध पवार उभं राहू शकतील हे काही जणांच्या म्हणजे ज्यांना ह्या पद्धतीची काही तशी चिन्ह दिसायला लागली होती त्यांच्या मनात येऊन गेला होता प्रश्न. पण तो इतक्या लवकर येईल असं नव्हतं लोकांना वाटलेलं. त्यामुळे जे पवार किती मतभेद असले तरी राजकीयदृष्ट्या सामोपचाराने प्रश्न मिटवतात, कुटुंब म्हणून एकत्र येतात. मागच्या वर्षी 2 जुलै 2023ला मात्र त्या गोष्टीला तडा गेलेला आहे. त्यामुळं आपण जे म्हणतो की युधिष्ठिराचा जो प्रसंग होता की आपण इतरांशी लढताना 105 असलं पाहिजे, भले आपण इथं असताना 100 विरोधात 5 असू, पण इतरांशी लढताना 105, तर ते 105 मधले 52.5 इकडे आणि 52.5 इकडे आलेत. त्याच्यामुळे त्यांना राजकीयदृष्ट्या सुद्धा त्या परिणामाला सामोरं जावं लागलं. अजून एक मुद्दा, यापूर्वी जेव्हा हे दोन्ही म्हणजे सगळे एकत्र होते, तो महाराष्ट्रातले पवारांचे जे कट्टर विरोधक आहेत ते पवारांवर टीका करायचे अगदी सगळ्या पातळीवर. पण अजित पवार किंवा सुप्रिया सुळे एकत्र असताना अनेक जणांची तशी हिंमत होत नव्हती की अजित पवारांच्या विरोधात कुठल्या पद्धतीची राजकीय कमेंट केली जाईल किंवा सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये. हा एकमेकांचा कुठं ना कुठे एक इम्पॅक्ट लोकांवरती होता, प्रभाव लोकांवरती होता, म्हटलं तर दबावसुद्धा होता पॉलिटिकली. आता तो राहिलेला नाही आहे. आता सुप्रिया सुळेंच्या समर्थनार्थ जे कार्यकर्ते ते अजित पवार किंवा त्यांच्या कुटुंबियांवर बिनधास्त आरोप करतायत. अजित पवारांच्या बाजूचे जे समर्थनार्थ जे कार्यकर्ते आहेत ते सुप्रिया सुळे विकासाचं राजकारण करताना बिनधास्त कमेंट करतायत. म्हणजे कळत नकळत कुठे ना कुठे ह्यांनी स्वतःची वीट किंवा भिंत कमजोर केली असं मला वाटतं. आणि त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा लांबून मजा बघेल असं मला तरी वाटतं. म्हणजे थोडक्यात असं वातावरण आत्ता निर्माण झालेलं आहे की लढू दे कोणीही हरू दे कोणीही, पराभव पवारांचाच होणार आहे अशी एक परिस्थिती इथे दिसते. पण मला पुढे जाऊन असं विचारायचं आहे, हे झालं सगळं कौटुंबिक वातावरण किंवा पवार विरुद्ध पवार ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण बारामतीकरांचा याच्यात काय रोल असेल? त्यांच्यावर ह्या पक्षफुटीचा, पवार वर्सेस पवार या युद्धाचा काय परिणाम होऊ शकतो? फक्त मागाच्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे तुमच्या प्रश्नामध्येच एका प्रश्नाचं उत्तर दडले. तुम्ही म्हणालात की लढू दे कोणीही हरू दे कोणीही, हरतील पवारच. इथं वेगळा विषय होऊ शकतो, इथं जिंकतील पवारच परत असा सुद्धा विषय आहे. म्हणजे आपण मोबाईल कंपनीमध्ये बघतो जसं की विवो घ्या किंवा ओप्पो घ्या, तर तो कुठल्या ना असं त्यांच्याच घरी ते पैसे जाणार आहेत. इथं तसं वाटतं की सुप्रिया सुळेंच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय. 9ला कांताते नलवडे उभे होत्या, कांता नलवडे 2014ला महादेव जानकर उभे होते, 19ला कांचन कुल उभ्या होत्या. आणि कुठं ना कुठं विरोधकांचा मतांचा गठ्ठा हळूहळू एकवटायला सुरुवात झाली होती. आणि यंदा जसं भाजप गेल्या अनेक वर्षापासून म्हणत आहे की ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती, तो स्ट्राईक यंदा होईल असं लोकांना वाटलं होतं. पण परत एकदा पवारांनी राजकीयदृष्ट्या मतभेद असं सांगितलं खरं, पण खासदार झालं तर परत पवारांच्याच घरातलं होणार आहे. म्हणजे इतके दिवस ज्या गोष्टीसाठी विरोधक प्रयत्न करतायत त्याला कुठं ना कुठं धक्का पवारांनीच दिलेला आहे. त्यामुळे पवार हरतील का पवार जिंकतील हे येणारा काळच ठरवेल. तुमचा पुढचा प्रश्न मला एकदा तुम्ही रिपीट केला शार्दूल, जो नंतर तुम्ही सांगितलं होतं. बारामतीकरांवर याचा काय परिणाम होईल? नक्कीच झालेला आहे. ह्याचं कारण असं, अगोदर बघा म्हणजे आमच्या ग्रामीण भाषेमध्ये अशी एक फाटी अशी पडलेली असायची की पवारांना मांडणारा पवारांना विरोध करणारा. आता त्याच्यामध्ये झालं असं की त्यांच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्याचे त्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या सहकार्याच्या माध्यमातून किंवा कारखान्यांच्या माध्यमातून, शिक्षण संस्थांच्या माध्यमातून कोणाचे आर्थिक हितसंबंध होते, कोणाचे व्यावसायिक संबंध होते, तर कोणाची बऱ्याच वर्षापासूनची नाती होती. आता तसं नाही आहे. आता एकतर माझं तरी व्हा नाही तर त्यांचं तरी व्हा असं आव्हान केलं जात आहे. त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये तो संभ्रम नक्की आहे की ज्यांना शरद पवार, अजित पवार किंवा राजेंद्र पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार किंवा श्रीनिवास पवार हे एकाच घरातली मंडळी वाटायची आणि त्या सगळ्यांवर आपण प्रेम करतो असं सांगता यायचं, स्वतःचं राजकारण करता यायचं. आता तसं नाही. आता पवारांनी सांगितलं आहे की एकतर स्पष्ट आमचं तरी व्हा नाही तर त्यांचं तरी व्हा. त्यामुळे अशा वेळेला काही जण कदाचित भावनेचा विचार करून जे जास्त अपील होतात त्यांचा विचार करतील आणि काही जण अर्थातच राजकारणात भावनेपेक्षा लोक प्रॅक्टिकल जास्त असतात. पुढच्या काळामध्ये आपल्याला आर्थिक फायदा कोणाकडनं आहे किंवा राजकीयदृष्ट्या जास्त चांगलं ब्राईट फ्युचर कोणाबरोबर राहून होऊ शकतं, लंबी रेस का घोडा कोण आहे, कदाचित असाही विचार काही मुत्सद्दी माणसं करतील, फक्त नाव त्याला प्रेमाचं देतील.
थोडं स्पष्ट बोलतोय, पण मला असं वाटतं असंच आहे. हे इमोशन्स वगैरे राजकारणात आपण म्हणतो, पण ते सगळे झूट आहेत. माणसं आपलं आर्थिक राजकीयदृष्ट्या कुठं चांगलं जमू शकेल, टिकू शकेल आणि स्वतः सर्व्हाइव्ह करता येईल त्याप्रमाणे डिसिजन घेतात. थोडाफार भावनेचा मुद्दा येईल. बरोबर सर. पण प्रचार सभा जर का बघितल्या तर आत्तासुद्धा भावनिक आवाहन जास्त केलं जातं किंवा इनडायरेक्टली भावना विवश केलं जातं आहे मतदारांना. तर येणाऱ्या काळामध्ये पवार कुटुंबातलं हे राजकारण आणखीन कौटुंबिक पातळीवर घसरेल असं वाटतं का? घसरायला सुरुवात तर झालेली आहे. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे ह्यापूर्वी कोणाची तशी जास्त डेअरिंग होत नव्हती. म्हणजे जे कट्टर विरोधक आहेत ते बोलायचे स्पष्टपणे, पण घराची एकता असल्यामुळे ते होत नव्हतं. पण आता मात्र तसं होत नाही. कौटुंबिक पातळीवर हळूहळू चर्चा व्हायला लागली आहे. म्हणजे जसं युगेंद्र पवार जे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत, ते अजित पवारांच्या विरोधामध्ये उभे राहतील किंवा राजकीय भूमिका घेतील हे कोणाच्या मणीध्यानी पण नव्हतं. किंवा स्वतः अजित पवार हे शरद पवारांच्या बाबतीमध्ये काही वेगळ्या पद्धतीची कमेंट्स करतील हे कोणी अपेक्षित केलं नव्हतं. त्यामुळे कळत नकळत जे होऊ नये असं त्यांच्या समर्थकांना, त्यांच्या फॉलोअर्सला, अनुयायांना वाटत होतं, तसं घडायला लागलेलं आहे. आणि गोष्टी राजकारणाच्या पलीकडे हळूहळू कौटुंबिक पातळीवर यायला लागल्यात. म्हणजे स्वतः तेच म्हणतात की सेल्फी काढून कुठं विकासाचं काम होतं का, त्याला विकास करायला पाहिजे. आता स्वतः अजित पवार जर 2009, 14, 19ला सुप्रिया सुळेंसाठी जर मतदान मागत असेल, तर अचानक विकासाचा असा काय अनुशेष आला की त्याच्यावर बोलावं लागलं, हा एक भाग आहे. त्याच वेळेला जिथं सुप्रिया सुळे अजित पवारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत संपर्क करत होता, त्यांच्या नेटवर्कचा, त्यांच्या फळीचा ऑब्व्हियसली त्यात वापर होत होता. अर्थात शरद पवारांची फळी अजित पवारांनी वापरली, अजित पवारांची फळी सुप्रिया सुळेंनी वापरली, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे कौटुंबिक पातळीवर तो संघर्ष जायला लागलेला आहे. म्हणजे एकमेकांच्या व्यवसायाविषयी बोललं जाऊ लागलं, एकमेकांच्या स्वभावाविषयी टीका टिप्पणी आता केली जाऊ लागली, एकमेकांच्या राजकीय धोरणांविषयी पण टीका टिप्पणी केली जाऊ लागली. आणि हे कौटुंबिकदृष्ट्या कदाचित त्यांनासुद्धा अनपेक्षित असेल, पण एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. सो त्यांनीसुद्धा राजकारणात अपेक्षित कदाचित केलं असेल. बरोबर सर. तर सर सुप्रिया सुळेंबद्दल आपण आत्ता बघितलं, पण आता अजितदादांकडनं विचार करायचा झाला तर सुनेत्रा पवारांनी, म्हणजे त्यांचं अजून नाव डिक्लेअर झालेलं नसलं तरी आपण एक गृहीत धरून चालूया असं की सुनेत्रा पवारांनी आत्ता नुकतंच कांचन कुल आणि थोपटे परिवाराची भेट घेतली. तर हे काहीतरी वेगळं बेरजेचं राजकारण या मतदारसंघांमध्ये काही दिसतंय का अजित पवारांच्या साईडने आणि ओव्हरऑल बारामतीचा विचार करायचा झाला तर? आता हे दोन्ही बाजूने केलं जात आहे. बेरजेचं राजकारण म्हणत असेल. मला 2009चं निवडणुकीचं एक तुम्हाला आठवण थोडक्यात सांगतो. 2009ला जेव्हा सुप्रिया सुळेंचा लोकसभेचा उमेदवारीचा अर्ज भरायचा होता, त्यावेळेला 4 जण त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष अर्ज देताना नेते होते सोबत. एक होते पुरंदरचे दादा जाधवराव, जे 2004पर्यंत आमदार होते. एक होते अनंतराव थोपटे, जे भोरमधनं 9पर्यंत आमदार म्हणून निवडून येत होते. एक होते इंदापूरचे हर्षवर्धन पाटील आणि एक स्वतः अजित पवार. आता बघा, लोकसभेला अर्ज भरताना हे 4 जण सोबत आहेत, अनंतराव थोपटे, हर्षवर्धन पाटील, दादा जाधवराव आणि स्वतः अजित पवार. पण त्यानंतर पुढच्या 4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. हर्षवर्धन पाटलांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीने दत्ता भरणे ह्यांना उमेदवारी अपक्ष देऊन सपोर्ट केला, हे आपल्याला माहिती आहे. तिकडे अनंतराव थोपटेंच्या वतीने संग्राम थोपटे उभे राहिले, पण तोवर परत तिथंसुद्धा राष्ट्रवादीच्या वतीने एका उमेदवाराला बळ दिलं गेलं अपक्ष म्हणून लढण्यासाठी. त्याचवेळेला पुरंदरमध्ये जिथं 4ला अशोक टेकवडे आमदार झालेत, तर 9ला परत दादा जाधवरावांना कदाचित तसं सपोर्ट करायला हवा होता जर लोकसभेला पाठिंबा घेतला, पण तिथं तसं झालं नाही. तिथे राष्ट्रवादीने स्वतःच उमेदवार दिला, दिगंबर दुर्गाडे उमेदवार होते. आणि मला परत असं वाटतं की मग लोकसभेला जर सुप्रिया सुळे ह्यांच्या समर्थनासाठी ह्या इतर तालुक्यातल्या लोकांचं समर्थन घेतलं असेल, पण विधानसभेला मात्र परत त्यांच्याच विरोधामध्ये शड्डू ठोकून आपापले समर्थक उभे केलेत. त्यामुळे लोकसभेपुरती बेरीज आणि विधानसभेला परत वजाबाकी ही त्यांच्याकडनं झालेली आहे. अर्थात ह्याच्यामध्ये ह्या दोन्ही बाजूने प्रयत्न होते. आता सध्या ज्या कांचन कुल यांचा तुम्ही आता संदर्भ प्रश्नामध्ये विचारलात, तर मागे अशी एक बातमी 5 वर्षापूर्वी सगळ्या चॅनल्सवर चालवली गेली की सुनेत्रा पवार यांचे बरेच नातेवाईक निवडणुकीमध्ये उतरतात लोकसभेच्या, विधानसभेच्या माध्यमातून. आणि कांचन कुल यांचं माहेर स्वतः, म्हणजे त्या माहेरचं आडनाव त्यांचं निंबाळकर आहे. सुनेत्रा पवार यांचंही माहेरचं आडनाव निंबाळकर असल्यामुळे तशा त्या नात्याने बहिणी लागतात वगैरे वगैरे असा विषय झाला होता. तेव्हा सुप्रिया सुळे असं म्हटलं होतं की आमच्या बहिणींचे अनेक नातेवाईक आहेत आणि ते सगळ्या पक्षामध्ये आहेत, त्यामुळे तसं काही राजकीयदृष्ट्या त्याचा मला तोटा होईल असं मला काही वाटत नाही. आता त्याच वेळेला कांचन कुल यांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात प्रचार करताना अगदी थोडासा अतिरेकी वगैरे अशा पद्धतीचा एक उल्लेख केला होता, ज्याच्यावर थोडा वादही झाला होता. आता तसं म्हणाल तर दोन्ही बाजूने बेरजेचं राजकारण करतायत, पण मी असं म्हणेल, हा झाला बारामतीचा विचार. भोरवेल्ला मुळशी, खडकवासला,
दौंड, पुरंदर, इंदापूर तिथले मतदार किंवा तिथले नेते काय विचार करतील हा एक भाग आहे. कारण त्या लोकांच्या पुढच्या राजकारणाचा विषय त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण आता जर दौंडला राहुल कुल यांनी जर समजा सुप्रिया सुळे यांना सपोर्ट करायचं म्हटलं तर विधानसभेला परत त्यांना अडचण येणार आहे. सुनेत्रा पवारांना सपोर्ट केला तरी परत रमेश सुरात किंवा जर दुसरे उमेदवार कोणी असतील मग त्यावेळेला परत कुठल्या मुद्द्यांवर मतं मागायची हा एक भाग आहे. तुम्ही पाहिलं असेल की आता पुरंदरमधनं विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील इंदापूरमधनं भोरमधनं संग्राम थुपटे म्हणतात की बाबा विधानसभेच्या बाबतीतल्या काही गोष्टी आम्हाला आत्ताच क्लिअर करा तर आम्हाला आमची भूमिका ठरवता येईल. ओके, त्यामुळे बेरजेचं राजकारण करायचा प्रयत्न जरी ह्यांच्याकडनं केला गेला तरी ह्याच्या अगोदरचा इतिहास जर समजा त्या नेत्यांना माहिती असेल तर बेरजेचं राजकारण दोन्ही बाजूने म्हणतोय कितपत यशस्वी होईल आता लगेच सांगता नाही येणार. म्हणजे फक्त भेटीगाठी घेतल्या म्हणजे लगेच त्यांच्या मनात आपल्या राजकीय करिअरविषयी सुरक्षितता वाटली असं काही होऊ शकत नाही आहे. त्या संदर्भातली पुढच्या पॉलिटिकल फ्युचरची किंवा सिक्युरिटीची हमी कोण देईल हा एक भाग त्याच्यामध्ये आहे. कारण जर समजा हर्षवर्धन पाटील ह्यांना दत्ता भरणेंच्या विरोधात लढायचं असेल तर ते हाही विचार करतील की आत्ता मी सुनेत्रा पवारांसाठी मतं मागितली आणि जर समजा माझ्या विरोधामध्ये अजित पवार जर मतं मागायला परत 4 महिन्याने आले तर मग माझं काय. तर ह्याही गोष्टी वाटत्या तेवढ्या सोप्या नाही आहेत. ह्याची क्लॅरिटी कदाचित ह्या नेत्यांना पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर करावी लागेल, द्यावी लागेल आणि मग ते निर्णय घेतील. आणि परत दुसरा भाग आहे, नेत्यांची दिलजमाई झाली, कार्यकर्त्यांची मतदारांची कुठं झाली. इतके दिवस विरोधकांनी सांगितलं की विकास फक्त बारामतीचा होतोय, बाकीच्या 5 तालुक्यात होत नाही आहे. आता ते नेमकं काय सांगतील तो एक भाग आहे असं मला वाटतं. स्वाभिमानाच्या मुद्द्यावर त्या मतदारसंघातल्या आमदारांनी ह्याच्यापूर्वी इलेक्शन्स लढलेल्या आहेत बारामतीकरांच्या म्हणजे दबावाच्या विरोधामध्ये. त्यामुळं आता जर परत कुठल्या ना कुठल्या पद्धतीने बारामतीकरांचंच नेतृत्व मान्य करायचं असेल तर त्यांच्या पुढच्या राजकारणाला त्याचा काय तोटा होऊ शकतो ह्याचा विचारसुद्धा तिथल्या स्थानिक नेतृत्वाला करावा लागेल असं मला वाटतं. आणखीन एक प्रश्न, आता थोडा प्रॅक्टिकल मुद्द्यांकडे थोडं राजकीय प्रचाराच्या दृष्टीने की सुप्रियाताई सुळे दरवेळी असं सांगताना दिसतात की म्हणजे पक्ष कौटुंबिक सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया, पण त्यांनी आत्ता जागा वाटप पण अजून झालेलं नाही आहे किंवा काय होईल ह्याचं काहीच सांगता येत नाही आहे. अशा वेळी त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर प्रचाराला सगळं सुरुवात केली, धामधुमीत प्रचार करतायत, गावभेटी घेत आहेत. बारामतीचे 37पेक्षा जास्त गावभेटी त्यांनी घेतलेल्या आहेत. तुम्हाला असं वाटतं का की ह्याचा जास्त फायदा होईल की आता निवडणुकीचा काळ असा माहोल भरत येतोय आणि ऐनवेळी बेगमी संपेल की काय अशी परिस्थिती निर्माण होईल, ह्याच्यापैकी तुम्हाला काय वाटतं? मुळात पवारांची रसद संपेल ही गोष्टच म्हणजे हे वाक्यामध्येच फार अडचणी आहेत. म्हणजे ते अनेकांना रसद पुरवतात, त्यांची रसद कोण थांबवणार आहे हा एक भाग आहे. मी राजकीयदृष्ट्या म्हणतोय. हां. आणि दुसरी गोष्ट अशी की बघा 9, 14, 19च्या निवडणुकीत आपण पाहिलं तर असं लक्षात येईल की भारतीय जनता पक्ष जागा लढवायची. 14ला त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर उभे राहिले होते. एकीकडं सुप्रिया सुळेंच्या विरोधातला उमेदवार कोण असेल हे 1-2 महिने अगोदर ठरत नसताना सुप्रिया सुळे ह्याच उमेदवार असतील अर्थात राष्ट्रवादीच्या आणि त्या लोकांपर्यंत पोचलेल्या असायच्या. त्यांनी अनेक गावांमध्ये 5 वेळा 10 वेळा 20 वेळा त्यांचा दौरा पूर्ण केलेला असायचा. हे राजकीयदृष्ट्या फायद्याचं आहे कारण लोकांना चेहरा ओळखीचा राहतो, पक्ष ओळखीचा राहतो. आता सुप्रिया सुळेंनी कदाचित हे करण्याचं आणखी एक कारण आहे की आता त्यांचं पक्षाचं नाव थोडं बदललं, एक्सटेन्शन झालं, चिन्ह बदललं आहे. त्यामुळे तर नवीन चिन्ह लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे सुप्रिया सुळे 9 पासून लोकसभेला स्वतःच्या नावापुढे जे चिन्ह पोचवायचे त्या चिन्हाऐवजी नवीन चिन्ह आता त्यांना घेऊन जावं लागणार आहे. त्यामुळे कदाचित त्यांनी आक्रमक थोडंसं धोरण अवलंबलं असावं आणि लोकांपर्यंत पोहोचलं असावं. आता त्यात एक असं की त्यांचा कॉन्फिडन्स पण याच्यामध्ये दिसून येतो की बाबा समोर कोणी का असेना मी काही फार घाबरले नाही, मी बावरले नाही आहे, कोई भी हो मैं लढने के लिए तैयार हूँ असा मेसेज द्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे कदाचित त्यांचा फायदा होईल आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे रसद त्यांची संपेल असं मला वाटत नाही, पवारांची तरी. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल, गेले अनेक दिवस आपण विविध तज्ज्ञांशी चर्चा करतोय बारामतीबद्दल सुद्धा आणि ओव्हरऑल महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल सुद्धा. फार गुंतागुंतीचं चित्र असलं तरी आपल्याकडे असे राजकीय अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, ते सोप्या गोष्टी करून सांगतायत. तर तुम्हाला सरांचं विश्लेषण कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर द पॉलिटिक्सच्या माध्यमातून येत राहणार आहोत. त्यामुळे पॉलिटिक्सला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला वेळ देऊन या चॅनलवर आलात. धन्यवाद. सबस्क्राईब करायला विसरू नका.